वेळ मागतोय समाजाला की मला 1 वर्षासाठी मोकळीक द्या, परंतु मिळायलाच तयार नाही. मी 19 फेब्रुवारीला हा विषय बोललेलो आहे. आजपर्यंत रोजच कार्यक्रम आहेत, याला खंडच पडत नाही आहे. म्हणजे समाजावरती समाजाचं माझं खूप प्रेम आहे आणि माझ्यावरती पण समाजाचं लय आहे. त्यामुळं हे नातं इतकं अतूट झालं आहे. समाजाला कळतं आहे कोण काम करणार आहे, कोण आपल्यासाठी काम करतो, कोण आपल्या लेकरा बाळासाठी झटतोय आणि कोण समाजाचं काम करणाऱ्यावर टीका करतं आहे आणि का कोणाची सुपारी घेऊन करतं हे समाजाला चांगलं कळतं आहे. त्यामुळे समाज बाजूलाच जाऊ देत नाही आहे. मला 1 दिवसासाठी सुद्धा मी प्रामाणिक सांगतो की मला संघटन नाही उभा करायचं, त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करून द्यायची आहे. अडीअडचणी त्यांच्या लेकरा बाळाला कुठं आल्या, त्यांना आल्या. आयुष्य खूप मोठं आहे आणि याच्यात त्रास खूप आहे. दुनिया खूप आता बेकार निघाली. मुली शिकतात, मुलं शिकतात, ॲक्सिडेंट होतो, कुठं पडतं, दवाखान्यात जायला लागतं, पोलीस स्टेशनचे विषय आहेत, तहसीलचे विषय आहेत, अनेक विषय आहेत. मग गोरगरिबाच्या मदतीला कोण येणार? शेतीचे विषय आहेत, व्यापाराचे विषय आहेत, मालाला भावाचे विषय आहेत. कोणाचे जनावरं चोरीला जातात, कोणाचे चोरी होती, डाके पडतात, विनाकारण त्रास दिला जातो, खोटे गुन्हे दाखल केले जातात. कुणी उधार नाही दिलं तर शिव्या दिल्या जातात, कोणाला उसने पैसे दिलेले असले ते वापस मागितले तर बुडविले जातात. कुणी शिक्षक असेल त्याला हप्ता मागितला जातो, कुणी पोलीस असेल आमचा, कुणी आमचा तहसीलदार असेल, कुणी तलाठी असेल, कुणी व्यावसायिक असेल, कुणी व्यापारी असेल, कुणी आमच्या राजकारणातले सगळ्या पक्षातले मराठी असो दाबदडप केली जाते, खंडण्या मागितल्या जातात. मग अशा वेळेस ना एक यंत्रणा पाहिजे की त्यांना मदत करणारी, वेळेवरती सहकार्य करणारी, म्हणजे त्यांचं 5 मिनिटात काम होईल. एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला 15 मिनिटात मदतीला आहे, एखादा माणूस दवाखान्यात ये 15 मिनिटात माणूस मदतीला आला. मुलं शिकायला त्यांना अडचणी आल्या 15 मिनिटात माणूस आला पाहिजे. नसतं इथून पुण्याला कसं जायचं 500 किलोमीटरवर मुंबई पुण्याला शिकायला पाहिजे. ही यंत्रणा उभा करायची, परंतु समाज मला बाजूला जाऊ देत नाही आहे. त्याचं कारण पण असं आहे की समाजाच्या लक्षात आलं आहे खूप दिवसानंतर इमानदारीनं आपल्या लेकरा बाळासाठी लढणारं कोणीतरी आहे, याला आपण पाठबळ दिलं पाहिजे, याला बळ दिलं पाहिजे. म्हणून मनोज जरांगेच्या पाठीशी रात्रंदिवस 24 तास चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मराठा समाज ताकदीनं आहे. तुमची सुपारी दिली असं सांगितलं, त्यानंतर अनेक दिवस तपास सुरू आहे. या सगळ्या तपासावर मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत का? नाही, मी आता त्याच्यावरती नाही बोलत, कारण त्याच्यात खूप मोठे काय म्हणतात ट्विस्ट पुढच्या काळात येणार. तुम्हाला आता मला खरंच त्याच्यात बोलायचं नाही. मी बोललो, मी 15-20 दिवस झालं गप हे का नाही काय बोलतोय का. मला माहीत आहे की गृह मंत्रालयाच्या म्हणजे पोलिसांच्या आमच्या जालन्याच्या SP साहेबाच्या खूप हाताला लागलं. मग आता प्रक्रिया सुरू असताना आपण थोडं शांत राहिलेलं बरं राहील. खूप काही त्याच्यातून उघड होणार आहे. जे टळाटळा बोलणारे आहेत ना त्यांना इतकी बेकार खाली मान घालावं लागणार आहे समाजापुढं. आज समाज नाही ते आरोप त्यांचे ऐकून घेतो. एक दिवस इतका मोठा भांडाफोड होणार आहे तो, त्यामुळं ती तपास डबल होणार आहे. त्याच्यात आणखीन यंत्रणा बऱ्याचशा कामाला लागणार आहे, पण थोडा आता वेळ थांबावं लागणार आहे न्यायासाठी. काय म्हणतात ना, खोटं गावभर हिंडून येतं पण सत्याला वेळ लागतो. तसं आम्ही सत्यानं लढतोय, सत्यानंच माझ्यावरती सत्य चाललो म्हणूनच, समाजासाठी लढलो म्हणूनच इतके षड्यंत्र रचले गेले, इतके बदनामीचे डावं टाकले गेलेत. तेच समाज आता पुन्हा बघणार आहे की आपलं पोरगं इतकं चांगलं काम करत आहे तर याच्या पाठीमागं किती मोठं षड्यंत्र यांनी लावलं आहे. खूप मोठा भांडाफोड थोड्या दिवसात होणार, कारण हे खोटं ताबडतोब गावात मिरून यायला लागलं आहे. ती जुनी म्हणच आहे, खोटं गावाभर हिंडून येतं पण खऱ्याला वेळ लागतो. तसं आमचं जे सत्य आहे हे समाजाला काही दिवसांनी कळणार आहे की खूप काही या लोकांनी जरांगे पाटलाविषयी खोटे आरोप केलेत आणि त्यामुळे त्या खोट्या आरोपाचं मी उत्तर कुठंच देत नाही. एक ना एक दिवस उघडं पडणार. मला वाटतं बहुतेक आज कुमार साहेब रुजू झालेत. 8-10 दिवस ते वैयक्तिक कारणास्तव बहुतेक रजेवरती होते. गृह मंत्रालयाच्या कानावरती आपण तो विषय टाकला. बघा, मी मीडियाला खोटं बोललो नाही, लपून बी ठेवणार. मुख्यमंत्र्यांशी या विषयावरती चर्चा झाली की मुख्यमंत्री साहेब, मी पहिल्यांदा सांगतो आज हे तुम्हाला, मुख्यमंत्री साहेब 2 वर्षाचं दबलेलं प्रकरण महादेव मुंडेंचं फक्त तुमच्यामुळं ओपन झालं. एक लेख ज्ञानेश्वरीताई मुंडे हिला न्याय देण्याचं काम तुम्ही केलं. मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं जात नव्हतं त्यांच्याच नेत्याकडून, महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना त्यांच्याच नेत्याकडून भेटू दिलं जात नव्हतं, यासाठी नेमून दिली जात नव्हती आणि कुमार साहेबही दिले जाऊ देण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट नव्हता.
मुख्यमंत्री साहेबांनी त्या लेखीसाठी सगळं काही पणाला लावलं म्हणलं तरी हरकत नाही. आणि आज तो तपास खूप चांगल्या प्रकारे हातात लागलेला आहे. फक्त मी आत्ता बोलणार नाही आहे, पण जे सांगितलं ते सत्य सांगितलं की रजा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबाला पुन्हा बोललो की साहेब तुम्हीच केलं आहे चांगलं आहे सगळं. त्या लेकीला ज्ञानेश्वरी ताईंचं कंपाळाचं कुंकू पुसलं. तिच्या लेकाला माहीत नाही माझा बाप मारला आहे कोणी, त्यांच्या त्या फडकुटुंबियाला माहीत नाही आमचा दाजी मारला आहे कोणी. लेकरं तर खूप रडतात की आपला बाप कुठं आहे नाही उत्तर देऊ शकत, तिलाच माहीत नाही आहे. पण हे सगळी वेदना देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाणून घेतली आणि ज्ञानेश्वरी ताईला न्याय द्यायचं काम केलं. या काळात नेमके तपास अधिकारी साहेब कुमार साहेब रजेवरती आहेत, तेवढी रजा रद्द करा. ही न्याय तुमच्यामुळं महादेव कुटुंबाला मिळालेला आहे. मला वाटतं त्यांनी ते तातडीनं मुख्यमंत्री साहेबांनी रजा कॅन्सल करून आज बहुतेक रुजू झालेत परळीत. प्रमाणपत्र मिळत नाही, आरक्षण जाहीर झालं तर मिळतील, दम्मादम्माने जावं लागणार आहे. माझा समाज मोठा आहे आणि जळणाऱ्याची संख्या खूप आहे. समाजाने विश्वास ठेवावा. कधी 70 वर्षात न मिळालेलं 58 लाख नोंदी मिळाल्या, गॅजेट मिळालं आहे हैदराबादचं आणि आता 17 संस्थांचं सुद्धा मिळणार आहे. मराठा समाज हळूहळू 1 वर्षाचा सगळा आरक्षणात जाईल. 70 वर्ष नव्हतं, थोडं दम धरू, आपल्या लेकराचा कल्याण करू. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा समाज म्हणून, मी समाजावरती विश्वास ठेवला मायबाप म्हणून. आपण एकमेकावरती सांगड घालू विचाराची, आपण एक विश्वासानं राहू. हे नातं जर आपण अतूट ठेवलं, तुम्ही माझ्यावरती विश्वास, मी तुमच्यावरती विश्वास, तर आपण आपल्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करू. समाजाला दिसतं रोज PSI व्हायला लागलेत, रोज IPS व्हायला लागलेत, रोज पोलीस भरतीत चाललेत, लोक आरोग्य विभागात चाललेत, आपल्या पोरं तहसीलमध्ये चाललेत, सगळ्या क्षेत्रात चाललेत. आपण थोडंसं आता संयमानं घेऊ, टप्प्याटप्प्यात आपला समाजाचे लेकरं सुखी करू. आणि हे समाजाला पटलंय म्हणून आम्ही, समाजही शांत आहे, मी पण शांत आहे. हळूहळू महाराष्ट्रातला सगळा समाज तुम्हाला 1 वर्षात आरक्षण. जरांगे पाटलांची टीम आता राजकारणात येणार आहे का पुढच्या काळामध्ये? नाही, तेवढा नाद नाही आहे मला. जर असता तर विधानसभेला धुरळा वाजविला असता आम्ही. पण एक गोष्ट खरी आहे, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेला 29ला गेला, 2029ला आता गेला. आणि दुसरं पण सांगतो, त्यांनी प्रश्न विचारला म्हणून, मराठा आरक्षणचा जो JR काढला गेला मराठवाड्याचा, त्याची सरकारची जबाबदारी आहे प्रमाणपत्र वाटण्याची. त्याचबरोबर मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, उद्यापासून किमान तुम्ही या माकणे गावच्या पवित्र भूमीतून सांगतो, सगळ्या मराठ्यांनी मराठवाड्यातल्या आपण आपल्या आमदाराला पुढं घाला. त्यांना विचारा, तुमच्या सरकारनं JR काढला आमच्या लेकरासाठी, मग प्रमाणपत्र का देत नाहीत? ही आमदाराची सुद्धा जबाबदारी आहे की सगळे प्रमाणपत्र काढून द्यायची. कारण JR त्यांच्या सरकारनं काढलं आहे, ते खुशाल आमदार घरी झोपायलेत. मतदानाच्या दिवशी मात्र आमच्या पाटलाचं मतदान लागतं, मराठ्यांचं मतदान लागतं. आज जर JR निघाला हैदराबादचा, तर आमदार का म्हणत नाही तहसीलदारला ADOला प्रमाणपत्र दे, JR आम्ही काढला आहे, आमच्या सरकारनं काढला आहे, गरीब मराठ्याला प्रमाणपत्र द्या मराठवाड्यातल्या. आणि हे आमदारांनी म्हणावं, माझी हात जोडून विनंती आहे मराठवाड्यातल्या सगळ्या आमदारांना की तुम्ही तहसीलदारला OEDना फोन करून विचारा, JR काढलाय तुम्ही JR प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तहसीलदारला आणि ADO ऑफिसला जाऊन बसा आमदारांनी. आणि जर नाही बसले ते आमदारांनी, तर सगळ्या मराठा समाजाने ज्या तालुक्यातल्या आपण आपल्या आमदाराला बोला, साहेब आमच्या लेकराला आरक्षण मिळण्यासाठी JR तुम्ही काढला, द्यायचं तेवढं सांगा प्रमाणपत्र. हे सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. जे आमदार मराठवाड्यातला पुढे येणार नाही त्याला आम्ही 2029ला पाडल्याशिवाय सोडणार नाही. ही विनंती, तुम्हीच निवडून या, पण प्रमाणपत्र पण मग काढू लागा आमदार. त्याच्यामध्ये सगळं उल्लेख केलाय, मजूर केलाय, शेतमजूर केलाय, बटाणी शेती करणार असला तरी त्याला पण उल्लेख केलाय. JR मध्ये सगळं आहे. फक्त सगळ्या आमदारांनी आता गोरगरीब मराठ्यांना साथ देऊन त्यांनी प्रमाणपत्र काढण्यासाठी आमदारांनी मदत केली पाहिजे आणि लोकांनी सुद्धा आमदाराला बोललं पाहिजे आणि आमदारांनी मदत करावी. JR नुसार हैदराबादच्या प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार, ADO आणि कलेक्टरांना बोलावं. आणि जर बोलणार नसले तर तुम्हाला रोषाला सामोरं मराठा समाजाच्या जावं लागणार. चला, धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.